नमस्कार मित्रांनो, मी आपला युवराज कोहडे म्हणजे आपला युवी कोहडे व्लॉग्सवाला. तर मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो मराठीमध्ये बनवतो मी, कारण माझ्या ओळखीचे जे काही मित्र लोक आहेत त्यांनी मला सजेस्ट केलं होतं की तू मराठीमध्ये का व्लॉग नाही बनवत आहे. कारण मी आधीचे जे काही व्लॉग्स आहेत ते मी हिंदीमध्ये शूट केले आणि त्यानंतर जो एक व्हिडिओ आहे, जो भेंडीवाला एक व्हिडिओ आहे, तो मराठीमध्ये शूट केला. तर त्यानंतर मला काही लोकांचं कमेंट बनवू शकता किंवा त्यांनी मला सजेस्ट केलं की तू मराठीमध्ये का व्हिडिओ बनवत नाही. तर हा व्हिडिओ मी मराठीमध्येच बनवत आहे आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक कडू सत्य सांगणार आहे, जे की आपल्या सराउंडिंगमधले जे लोक आहेत त्यांच्याबद्दलचाच आहे. तर हा व्हिडिओ नक्की बघा आणि हा व्हिडिओला पूर्णपणे लाईक, सबस्क्राईब आणि शेअर वगैरे करा, कारण हा व्हिडिओ तुमच्यासाठी आणि जे नवीन क्रिएटर्स वगैरे आहे त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरेल असं मला वाटते. कारण या व्हिडिओमध्ये जे आपले रिलेटिव्ज आहे, आपले फ्रेंड्स आहे किंवा आपले नातेवाईक तर भरपूर जणांचे असतात जे या व्हिडिओशी रिलेट करणार. तर या व्हिडिओला नक्की बघा. आता सध्या आम्ही रील्स वगैरे शूट करायसाठी जाणार आहोत. तर रील्स वगैरे शूट करताना पण तुम्हाला जे बिहाइंड द शूट व्हिडिओज आहे ते वाला व्हिडिओ वगैरे इथं दिसणार तुम्हाला या व्हिडिओमध्ये. तर बघूया, रील्स वगैरे शूट करूया आणि या व्हिडिओला पूर्णपणे बघा, पूर्णपणे लाईक्स वगैरे करा आणि कमेंट नक्की करा मित्रांनो. तर बघा मित्रांनो, आपण आता सध्या आपल्या एक रील शूट करण्यासाठी बेस्ट प्लेसच्या शोधामध्ये आपण निघलो आहे आत्ता. तर बघूया आपल्याला कोणती लोकेशन मिळते छानवाली, जिथं आपण रील्स वगैरे शूट करू शकतो. तर बघू शकता मित्रांनो, आपल्याला ही लोकेशन थोडीशी आवडलेली आहे. तर आपण ट्राय करूया इथं व्हिडिओ बनवण्यासाठी आणि बघूया व्हिडिओ इथं किती छान प्रकारे येऊ शकतात. तर गाईज, आत्ता आपले रील्स वगैरे जे आहे शूट झालेले आहे आणि बिहाइंड द सीन आपण आत्ता बघितलाच असेल. तर हे वाले जी रील्स आहे मित्रांनो, माझ्या आय डीवर म्हणजे इट्स प्रिन्स 05 या आय डीवर तुम्हाला भेटून जाणार. आणि हे जे रील्स आहे ते तुम्ही लाईक करा आणि जर आवडल्यास कमेंट करा. तर मित्रांनो, मी तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगितली होती की मी तुम्हाला एक कडू सत्य सांगणार होतो आणि ते म्हणजे मित्रांनो की जे पण क्रिएटर्स आहे, नवीन क्रिएटर्स आहे, त्यांनी मित्रांनो जे व्हिडिओ वगैरेच बनवतात किंवा ट्राय करतात की पुढं जाण्याचा, म्हणजे व्हिडिओच्या माध्यमातून असो किंवा यूट्यूबच्या माध्यमातून असो, इंस्टाग्रामच्या माध्यमातून असो, कुठूनही पुढे जाण्याचा प्रयत्न करतात मित्रांनो. परंतु त्यांना काही अडचणी फेस करावं लागतात. म्हणजे जसं की एकतर त्यांचे घरवाले साथ नाही देणार किंवा त्यांची फॅमिलीवाले किंवा मित्रांनो त्यांचे फ्रेंड्स वगैरे आहे हे साथ नाही देत मित्रांनो. कारण त्यांची सगळ्यात जास्त जर व्हिडिओवर लाईक्स किंवा कमेंट असणार ते म्हणजे बाहेरचे असणार, जे स्ट्रेंजर्स असणार, अलग जे अनोळखी लोक आहेत त्यांचे लाईक्स वगैरे असतात, कमेंट्स वगैरे असतात. पण सर्वात जास्त ज्यांचा सपोर्ट पाहिजे असते, ज्यांचा आधार आपल्या जे क्रिएटर्स वगैरे आहेत त्यांना मिळाला पाहिजे, त्यांचाच आधार मित्रांनो त्यांना मिळत नाही आणि त्यामुळं त्यांनी गिवअप करतात आणि जे व्हिडिओज वगैरे बनवणं आहे त्यांनी थांबवून देतात. त्यांना पण वाटते की माझ्या घरचेच, माझे जवळचेच जे आहे ते माझ्या व्हिडिओच्या विरोधात आहे, म्हणजे मी जे काम करतो त्यांच्या विरोधात आहे, म्हणून त्यांनी मित्रांनो ते
व्हिडिओज वगैरे आहे बनवणं बंद करतात. आणि हे सगळ्यात मोठं एक डिमोटिवेशन आहे मित्रांनो, की आपल्या स्वतःच्या घरचे स्वतःचे जे रिलेटिव्ह वगैरे आहेत त्यांनी आपल्याला स्वतःला साथ नाही देत. म्हणून मी एक गोष्ट मित्रांना तुम्हाला नेहमी सांगतो की तुम्ही जे पण काही करता ते स्वतःच्या बळावर करा, ना रिलेटिव्हच्या ह्याच्यावर, की रिलेटिव्ह तुमचं भलं करणार असं काही नसतं मित्रांनो. कोणी कोणाचं भलं करत नाही, तुम्हाला स्वतः बघावं लागते. म्हणून सांगतो की जेवढे पण व्हिडिओज वगैरे बनवता तुम्ही, असं नाही की 4-5 व्हिडिओ झाले बंद करा, 4-5 व्हिडिओ झाले बंद करा, असं करू नका मित्रांनो. जर तुम्हाला खरंच वाटते की व्हिडिओ क्रिएशनमध्ये किंवा व्लॉगिंग चॅनल असो किंवा कोणतंही चॅनल असो, जर तुम्हाला वाटते की मला हे करायचं आहे तर नक्की करा मित्रांनो. मी हात जोडून रिक्वेस्ट करतो तुम्हाला, कारण तुमची परिस्थिती जी आहे, जे बाहेरचे लोक कोणीच बदलणार नाही आहे. जी तुमची खरी परिस्थिती आहे ती तुम्हाला स्वतःला बदलावं लागते. आणि मित्रांनो असं असते की बाहेर कुठं व्हिडिओ वगैरे रेकॉर्ड करतो तेव्हा आपल्याला लाज वगैरे वाटू देऊ नका मित्रांनो, कारण 4 लोक काय विचार करतील त्याच्याशी तुम्हाला काही फरक पडला पाहिजे नाही, असं माझं म्हणणं आहे. तर व्हिडिओ क्रिएटिंग चालू ठेवा आणि जेवढं सपोर्ट मित्रांचा वगैरे मिळते तेवढं मिळू द्या. नाही मिळत तर बाकीचे जे सराउंडिंगमधले जे लोक आहेत त्यांचा मिळते, आणि जर त्यांचा पण नाही मिळाला पण जगामध्ये कोणी असे पण लोक आहेत मित्रांनो ज्यांचा सपोर्ट तुम्हाला नक्की मिळू शकतो. तर व्हिडिओ क्रिएटिंग चालू ठेवा. या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा या चॅनलला, आणि एक कमेंट आणि एक लाईक जरूरसे करून द्या. तर भेटूया आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत जय श्रीराम मित्रांनो.